नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल माऊली 1 बाय 1. आज आपल्या चौथ्या ब्लॉगची सुरुवात पुन्हा एकदा सकाळच्या जिम राईड सोबत करतोय. नेहमीप्रमाणे जिमला जाताना आज माझ्या रोजच्या रस्त्याने निघालो होतो, पण आज तिथं नवीन ताराचं कंपाऊंड झालेलं दिसलं, त्यामुळे नेहमीचा रस्ता बंद आणि आता थोडं फिरून जावं लागतंय. चला तर मग बघूया आजचा दिवस कुठे कुठे घेऊन जातो. रस्ता आज थोडा वेगळा होता, पण सकाळची वाईब मात्र नेहमीसारखीच भारी होती. रस्त्यातून जातच होतो, आंब्याच्या झाडाकडे नजर गेली आणि यावेळी चक्क छोटी छोटी आंब्याची फळं लागलेली दिसली. निसर्गाची छोटीशी झलक पाहिली आणि हा मोमेंट कॅमेऱ्यात कॅप्चर केला. आणि पुढे गेल्यावर पुन्हा एकदा आपली रोजची भेटणारी मैत्रीण दिसली. हिचं आता नाव ठेवायला पाहिजे गंगू. मी रोज जिमला जातो आणि गंगूची भेट झाली नाही तर दिवसाची सुरुवात अपूर्ण वाटते. कधीतरी रस्त्याच्या कडेला निवांत उभी असते, तर कधीतरी आरामात चरत असते आणि मी माझ्या ब्लॉकमध्ये हिची हजेरी लावत असतो. आता तर मला वाटते गंगूला पण माझी जिमची सवय झाली. पुढे आपली लाली पण भेटली, पण आज लाली एकटी नव्हती, सोबत काडी पण होती. वाटते आपल्या ब्लॉकची ॲनिमल टीम आता वाढते. गंगू, लाली आणि काडी. आता फक्त याची अटेंडन्स रोजची लावायची बाकी आहे. आणि आता पुन्हा आपला रोजचा दगडांचा रस्ता किती खडबडीत असो, जिमची वाट सोडायची नाही आणि रोजचा हा रस्ता आपला रुटीनचा भाग झाला आहे. आणि शेवटी जिममध्ये पोहोचलो. वर्कआउट सुरू करण्याआधी थोडं वॉर्मअप केलं, जेणेकरून बॉडी चांगली ॲक्टिव्ह होईल आणि वर्कआउट करताना एनर्जी मेंटेन राहील. थोडं स्ट्रेचिंग केलं, बॉडीला वर्कआउटसाठी तयार केलं आणि शेवटी जम्पिंग करून वॉर्मअपला कंप्लीट करण्याचं काम केलं. तर आजचा वर्कआउट पूर्णपणे चेस्टवर फोकस असणार आहे. हेवी सेट्स सुरू करण्याआधी चेस्टला ॲक्टिव्ह करण्यासाठी सुरुवात केली पुशअपने. सुरुवातीला आरामात रेप्स घेतले. चेस्ट आणि शोल्डर चांगले वॉर्मअप करून घेतले, कारण वर्कआउटमध्ये फक्त वजन उचलणं नाही तर बॉडीला योग्य प्रकारे तयार करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पुशअपमुळे चेस्टमध्ये थोडा पंप आला आणि आता बॉडी एकदम रेडी झाली आहे. तर चला मग आजचा चेस्ट वर्कआउटला सुरुवात करूया. पुशअप्स नंतर चेस्टला अजून थोडं ॲक्टिव्ह करण्यासाठी क्लॅप पुशअप केले. एक्सप्लोसिव्ह रेप्समुळे वर्कआउटची इंटेन्सिटी अजून वाढली आणि चेस्टमध्ये मस्त पंप आला. आता पुढच्या सेट्ससाठी एकदम रेडी. आणि आता पुशअपमध्ये अजून एक लेवल अप, वन हँड पुशअप. हा करताना बॅलन्ससोबत पूर्ण बॉडी कंट्रोल लागतो. थोडं चॅलेंजिंग होतं, पण वर्कआउटमध्ये स्वतःला पुश करायचं असेल तर असे चॅलेंज घ्यायला हवेत. एकदा जमलं की कॉन्फिडन्स पण वेगळाच येतो. आणि आता केले एक्सप्लोसिव्ह पुशअप्स, हात पुढे नेऊन. यात स्ट्रेनसोबत स्पीड आणि बॉडी कंट्रोल पण लागतो. त्यानंतर अजून एक व्हेरिएशन ट्राय केली, पूर्ण हात लांब करून पुशअप्स. हा व्हेरिएशन थोडा चॅलेंजिंग होता, पण चेस्टसोबत स्ट्रेंथ आणि बॉडी कंट्रोलवरही चांगला फोकस झाला. त्यानंतर आपण केले इन्क्लाइन डंबल चेस्ट प्रेस. सुरुवातीला हलक्या वेटने सेट घेतला, जेणेकरून मुवमेंट आणि फॉर्म व्यवस्थित राहील. यानंतर प्रत्येक सेटसोबत थोडं थोडं वेट वाढवत गेलो. वेट वाढत गेलं तसं रेप थोडं घेणं चॅलेंजिंग होत गेलं, पण शेवटपर्यंत फॉर्म मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक सेटमध्ये चेस्टवर चांगलं टेन्शन ठेवत फुल रेंजमध्ये रेप घेतले. शेवटच्या सेटमध्ये वेट चांगलं हेवी घेतलं, पण आजचा टार्गेट एकच होता, प्रत्येक सेटमध्ये स्वतःला थोडं पुश करणं आणि फोकस करणं, यावर लक्ष जास्त होतं. आणि अशा प्रकारे इन्क्लाइन डंबेल चेस्ट प्रेस सेटचा कंप्लीट केला. चेस्टमध्ये पंप आला. आता बघा 35 kgचा डंबेल. हा फक्त उचलायचा म्हटलं तरी चांगलीच परीक्षा होती. एकट्याने डंबेल जमिनीवरून उचलून चेस्टच्या पोझिशनमध्ये आणताना पूर्ण ताकद लावावी लागते. वेट हातात घेतल्यावर बॅलन्स ठेवणंही तितकंच चॅलेंजिंग होतं. कसं बसं पोझिशन सेट केली आणि मग सपोर्ट घेऊन हेवी रेप मारायला सुरुवात केली. 35 kgचा डंबेल होता, पण तो उचलतानाही स्ट्रगल बघूनच कळतंय आजचा सेट किती हेवी होता. प्रत्येक रेपमध्ये फुल कंट्रोल ठेवला आणि शेवटच्या रेपपर्यंत ताकद सोडली नाही. वेट हेवी होतं, त्यामुळे प्रत्येक रेप चॅलेंजिंग होता, पण 5 रेपिटेशन कंप्लीट करूनच सेट थांबला. आजचा वर्कआउटमधला हा सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट होता. त्यानंतर इन्क्लाइन बेंचवर डंबेल प्रेस केला. दोन्ही डंबेल एकमेकांना चिटकवून ठेवून आणि प्रत्येक रेपमध्ये वर जाताना त्यांना जोरात प्रेस केलं. त्यामुळे चेस्टमध्ये सतत टेन्शन ठेवून मस्त स्क्यूज मिळत होता. सिम्पल मुवमेंट, पण चेस्टला पंप एकदम जबरदस्त आणला. यानंतर चेस्टला चांगला स्ट्रेच आणि स्क्यूज देण्यासाठी डंबेल फ्लाय केला. डंबेल्स हळूहळू खाली नेताना चेस्टला फुल स्ट्रेच दिला आणि वर आणताना पूर्ण ताकद लावून स्क्यूज केला. प्रत्येक रेप कंट्रोलमध्ये घेतला, कारण फ्लायमध्ये वेटपेक्षा फॉर्म आणि मुवमेंट जास्त महत्त्वाचं असतं. सेट संपेपर्यंत चेस्टमध्ये पंप जाणवत होता. आणि शेवटी फ्लाय मशीनने आजचा चेस्ट वर्कआउटला एकदम मस्त फिनिशिंग दिली. आणि अशा प्रकारे आजचा चेस्ट वर्कआउट कंप्लीट. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. जय शिवराय.